महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मी मनापासून स्वागत करतो. तर आजचा अपडेट त्या सर्व विद्यार्थ्यांकरता महत्त्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा झालेला आहे इंजिनिअरिंगमध्ये आणि ज्या विद्यार्थ्यांचं ITI झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना एकदम सुवर्ण संधी आहे, बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे DRDOमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची. आता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की जेव्हा किंवा या प्रकारचं अपडेट असणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं, त्याच्याकरता तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आता ही जी वॅकन्सी आहे ती आहे DRDOची. ITI आणि डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना जवळपास 764 पदे आहेत दोघांनाही मिळून. आता आजच्या सेशनमध्ये सर्व आपण काय करू की याचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे जे तुम्हाला फॉर्म अप्लाय करताना माहीत असले पाहिजे ते सर्व आपण आजच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो. पण त्यापूर्वी पण जर तुम्हाला डिटेल ॲडव्हर्टाईज डाउनलोड करायची असेल किंवा तुम्हाला फॉर्म अप्लाय करण्याची लिंक हवी असेल डायरेक्टली तर तुम्हाला CST लॉन्चपॅडच्या टेलिग्राम चॅनलवरती जावं लागेल. त्या चॅनलला जॉईन करून घ्या, म्हणजे तिथे अपडेट पण तुम्हाला मिळत असतो. तिथनं PDF वगैरे तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचसोबतच जर गरज असेल तर व्हॉट्सअपचं पण चॅनल आहे, ते पण तुम्ही जॉईन करू शकता. पण जास्तीत जास्त अपडेट आपल्याला टेलिग्रामवरती तुम्हाला मिळत राहील, म्हणजे PDF वगैरे टेलिग्रामवर तुम्हाला मिळून जाईल. आता हे जे DRDO आहे नेमकं काय काम करतं आणि नेमकं कुठची वॅकन्सी आहे, त्याच्यात काम काय करायचं असतं ते सर्व महत्त्वाचं माहीत असलं पाहिजे. नाही तर आपण चाललो नेमकं कशासाठी चाललो तेच माहीत नाही आपल्याला. तर बघा DRDO म्हणजेच काय, त्याला म्हटलं जातं डिफेन्स सर्वांना माहीत आहे, आपली डिफेन्स सिस्टम डिफेन्स सर्वांना माहीत आहे. त्यांचं रिसर्च आणि डेव्हलपमेंट करणारी ऑर्गनायझेशन आहे, त्याला आपण काय म्हणतो DRDO म्हणतो. म्हणजेच कोणत्याही तुम्ही कंपनीत जरी गेले तरी तिथे पण त्यांचं रिसर्च आणि डेव्हलपमेंट असतं. एकदम मोठी बरं, एकदम छोट्या कंपनीज नाही. तसंच आपल्या देशाची जी सुरक्षा करणारी प्रणाली आहे त्याच्यामध्ये आर्मी झालं, तीनही जे आपले फोर्सेस आहे म्हणजे आर्मी झालं, नेव्ही झालं आणि एअरफोर्स आहे, या तीनही फोर्ससाठी जे काही तुम्हाला रिसर्च करायची असते आणि डेव्हलपमेंट त्यांना आर्म प्रोव्हाइड करायसाठी किंवा डिफेन्स सेक्टरसाठी ते सर्व तयार करायचं काम कोणाचं आहे, DRDOचं आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला म्हणजे विचार करा किती बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला काम करण्याची, म्हणजे कुठे तुम्ही देशासाठी काम करणार जर तुम्हाला इथं नोकरी मिळाली आणि तुम्ही जर ती मिळवली तर. ठीक आहे, तर आता बघा याच्यामध्ये जर बघाल तर 561 जागा आहे. ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा झालेला आहे त्यांना सिनियर टेक्निशियन असिस्टंट म्हणजेच त्याला STAB या पदाचं ते नाव आहे. 561 जागा आहे डिप्लोमावाल्या विद्यार्थ्यांकरता. जर तुमचं ITI झालेलं असेल तर 203 वॅकन्सी आहे, त्यांच्या पोस्टचं नाव आहे टेक्निशियन 1 ITI झालेल्या विद्यार्थ्यांसाठी. आणि जे रिक्रुटमेंट आहे ती आहे सप्टेंबर 11ची. याच्यापूर्वी सप्टेंबर 10 होता, 2023 मध्ये येऊन गेली. 23 नंतर सरळ आता 25च्या शेवट ती ॲडव्हर्टाईज आली, म्हणजे नवीन भरती आली. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता महत्त्वाचे पॉईंट घेऊ. सर्वात महत्त्वाचा पॉईंट असतो की नेमका सर फॉर्म कधी भरायचा तेच तुम्हाला माहीत पाहिजे, ते सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर बघा जी क्लोजिंग डेट आहे ती आहे 1/1/2026, म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रात्री 11:55 तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर भरता येणार नाही, डेट वाढणार याची कोणी शाश्वती तुम्हाला देऊ शकत नाही. फॉर्म सुरू झालेला आहे 11 डिसेंबरपासून. मग तुम्हाला पेमेंट करण्याकरता 3 जानेवारी आहे आणि फॉर्मला जर एडिट करायचं असेल तर 4 पासून 6 जानेवारीपर्यंत तुम्हाला वेळ दिलेली आहे. तारीख सर्वात महत्त्वाची आहे, क्लोजिंग नवीन वर्षाला फॉर्मचा शेवटचा दिवस आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, फॉर्म भरायचा असेल तर. आता पे स्केल हेही इम्पॉर्टंट आहे. कसं तर सर्व काही भानगड्या पे स्केलसाठीच चाललेली असते, म्हणजे एवढं सर्व पे स्केलसाठीच चाललेलं आहे ना आपलं. तर तुम्हाला माहीत असो की जे तुमची STABची पोस्ट आहे, जे पॉलिटेक्निकवाल्या विद्यार्थ्यांची पोस्ट आहे त्यांना पेमेंट किती असणार तर 35,400 ते 1,12,400 एवढा पे स्केल असणार. तोही 7th पेचा आहे, 8th पे याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नाही आहे अजून. ते केलं तर पुन्हा वाढणार. पुन्हा याच्या व्यतिरिक्त अलाउन्सेस असतात तेही त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनली मिळून जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर टेक्निशियन Aची जी पोस्ट आहे ITI वाल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा पेमेंट किती असणार तर त्यांचा असणार 19,900 ते 63,200 7व्या पेमध्ये. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, तुम्हाला माहिती आहे, पेमेंट पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पे स्केलनी चालतो. सोबतच बाकीचे अलाउन्सेस काय असणार तुमचे वेगळे. सर्वात महत्त्वाचा हाही मुद्दा, याच्यासाठीच आपण धावपळ करतो, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन काय लागणार सर तर क्वालिफिकेशन STAB साठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला BSc किंवा डिप्लोमा लागणार. ठीक आहे, एकतर तुमचा डिप्लोमा झालेला असला पाहिजे आणि BSc. आता BSc ऑरमध्ये नाही आहे, BScच्या जवळपास 5 पोस्ट आहे. केमिस्ट्री, जिओलॉजी, मॅथेमॅटिक्स, फिजिक्स आणि सायकॉलॉजी अशा 1 2 3 4 5 पोस्ट आहे. आणि शिल्लक राहिलेल्या सर्व ज्या पोस्ट आहे त्याच्यासाठी डिप्लोमाची गरज आहे आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेली असली पाहिजे. तुम्हाला याच्यामध्ये शोधायचं आहे तुमचा ट्रेड किंवा तुमची ब्रँच याच्यामध्ये आहे का, म्हणजे तुम्ही इलिजिबल आहे की नाही ते तुम्हाला इथे माहीत होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुमचा ITI झालेला असेल तर मग त्याच्यासाठी टेक्निशियन Aची जी पोस्ट आहे क्वालिफिकेशन काय
तुमचं 10वी झालेलं असलं पाहिजे, SSC झालेलं असलं पाहिजे, सोबतच तुमचा ITI झालेला असला पाहिजे. तो गव्हर्नमेंट ITI नसो किंवा प्रायव्हेट ITI नसो, ते एकदम कसं आहे कंपल्सरी आहे. म्हणजे ITI प्लस 10वी तुमचं झालेलं असलं पाहिजे. पण सर कोणत्या ट्रेडमध्ये? ट्रेडची मी नावं इथं लिहून दिलेलं आहे. फेमस ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, कोपा आणि इतर पुन्हा ट्रेड इथं दिलेले आहे. आता बघा कोणत्या ब्रँचच्या कोणत्या ट्रेडच्या किती वॅकन्सी आहे कॅटेगरी वाईज, आता ते सर्व इथं सांगणं शक्य नाही आहे. ते सर्व तुम्हाला डिटेल ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्हाला दिसून जाईल. तिथनं तुम्ही काय करू शकता, व्हेरीफाय करू शकता का तिथनं आपण चेक करू शकता तुम्ही. ठीक आहे, याच्यामध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्ही पण या फॉर्म भरायसाठी काय इलिजिबल आहे. आणि तुम्ही नसेल तर तुमच्या मित्रांपर्यंत काय करायचं, पटकन या व्हिडिओला शेअर करून द्यायचं, जेणेकरून त्यांना पण याचं बेनिफिट मिळायला हवं. ठीक आहे, म्हणजे त्यांना फायदा व्हायला हवा, काय बाकी काही नाही. ठीक आहे, इलिजिबिलिटी काय, तुम्ही इलिजिबल कधी असणार, तुम्ही चंद्रावरून आले तर इलिजिबल का नाही. जर तुम्ही इंडियाची नॅशनॅलिटी असणार, म्हणजे तुमची नॅशनॅलिटी काय असणार, इंडियन असाल तरच तुम्ही अप्लाय करू शकता. मी म्हणाल सर मी पाकिस्तानातून आलो, भरू शकतो का, तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. फॉर्म फक्त इंडियातले लोक नॅशनॅलिटी धारक जे आहे त्यांनाच फॉर्म अप्लाय करता येणार. मग त्याच्यासाठी पुन्हा महत्त्वाचा पॉईंट की सर एज किती असणार, एज क्रायटेरिया काय असणार, तर कमीत कमी तुमचं 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्हाला 28 वर्षापर्यंत एज लिमिट आहे. कोणासाठी, जे कॅन्डिडेट ओपनमध्ये येतात त्यांना. ठीक आहे, म्हणजे ओपनचे जे आहे जनरलचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 28 वर्षापर्यंत एज लिमिट आहे. परंतु जर तुम्ही OBC नॉन क्रिमिनलमध्ये असाल तर तुम्हाला 3 वर्ष तुम्हाला ॲडिशनल रिलॅक्सेशन मिळतं. म्हणजेच काय की तुम्हाला एज जे राहील तुमचं ते किती राहील, 28 + 3 असणार. किती असणार, 28 + 3 असणार. याच्यात 3 वर्ष. जर तुम्ही SC आणि ST मध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. किती आहे, 5 वर्षाचं रिलॅक्सेशन. पुन्हा बाकीचा टेबल हँडिकॅपचा, एक्स सर्व्हिसमॅन सर्व ते तुम्ही डिटेल ॲडव्हर्टाईजमध्ये बघून घ्या. हे सर्वात महत्त्वाचं होतं, तुम्ही इथे काय केलं, कव्हर करून दिलं. त्याच्यानंतरचं आहे की अप्लिकेशन फी. आता हे महत्त्वाचं आहे, कारण की मग कधी कधी एक फॉर्म भरायला 2-2 हजार फी असते. ठीक आहे, एवढी वाजवी नसते, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं फीचं पण सेक्शन. आता बघा, जर तुम्ही STA बीसाठी जर इलिजिबल असाल आणि अप्लाय करत असाल, दुसरी गोष्ट महत्त्वाची की तुमच्याकडे ITI पण झालेला आहे आणि डिप्लोमा पण झाला आहे, तुम्ही दोन्ही फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. दोन्ही फॉर्मसाठी काय करू शकता, अप्लाय करू शकता. ॲडव्हर्टाईजमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता फी किती असणार, जर तुम्ही अनरिझर्व म्हणजे जनरलमध्ये असाल, OBC मध्ये असाल, EWS मध्ये असाल किंवा स्पोर्ट पर्सन असाल तर तुम्हाला तुमची फीज पडणार ती 750 रुपये. याच्या व्यतिरिक्त जे शिल्लक आहे, वुमन कोणत्या कॅटेगरीचे असो प्लस SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 500 रुपये असणार. याच्यासाठी काय असणार, 500 रुपये. सोबतच जर आता तुम्ही ITI बेसिसवर फॉर्म भरत असाल टेक्निशियन 1चा तर त्यांच्यासाठी जनरल, OBC, EWS आणि स्पोर्ट पर्सन त्यांच्यासाठी 600 रुपये आणि इतरांसाठी किती आहे, मग शिल्लक राहिले त्यांच्यासाठी 500 रुपये. पण याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की तुमची फीज काय होते, रिफंड होते. सर्वांचे 500 रुपये काय येणार परत. म्हणजे ज्यांनी 750 भरले त्यालाही 500 येणार, ज्यांनी 500 भरले त्यालाही 500 येणार. पण तुम्ही फॉर्म भरला दुसऱ्या दिवशी येणार का, नाही. याच्यासाठी टर्म्स अँड कंडिशन आहे की रिफंड येणार फक्त कधी, जर तुम्ही टायर 1ची परीक्षा दिली तर. म्हणजे जी पहिली परीक्षा होणार आहे ती परीक्षा दिली तरच तुमचे 500 रुपये काय होणार, रिफंड होणार. तुम्ही म्हणणार फॉर्म भरतो जातच नाही मी, माझे 500 रुपये येणार, तसं होणार नाही. तुम्ही परीक्षा दिली पाहिजे, म्हणून परीक्षा दिल्याच्या नंतरच तुम्हाला ते मिळणार. ठीक आहे, आता अभ्यास करणं जेवढं महत्त्वाचं असतं तेवढं परीक्षेला जाणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. तर विद्यार्थ्यांना बऱ्याचशा अडचणी असतं परीक्षा सेंटर जर दूर मिळालं तर. म्हणून आता काय केलं आहे, DRDOनी जवळपास 77 सेंटर्स दिलेलं आहे. आता तुम्हाला जे जवळ पडते, आता आपण महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये काय जवळ पडतं आपल्याला, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, पुणे आहे, नांदेड आणि नागपूर आहे. याच्यापैकी तुम्हाला जे जवळ पडतं, बाकीचे नाही आहे 7 सेंटर आहे आपल्या महाराष्ट्रातले, जे जवळ पडतं किंवा जे सोयीस्कर आहे बरोबर फॉर्म भरताना त्यालाच अप्लाय करायचं किंवा त्यालाच काय करायचं, सिलेक्ट करायचं, जेणेकरून वेळेवरती गोंधळ व्हायला नको. ठीक आहे, चला महत्त्वाचं हे पेपरचं सेंटर आहे, तिथे तुमचा पेपर होणार. त्याच्यानंतर अप्लाय कसं करायचं, अप्लाय तुम्हाला माहिती आहे, अप्लाय करायसाठी लागते लिंक, आणि जी आपण टेलिग्रामवरती डायरेक्ट दिलेली आहे. किंवा सोपं, तुम्ही जर हुशार आहे, मला माहिती आहे की DRDOच्या वेबसाईटवरती जायचं, तिथनं गेलं की ऑफरिंगच्या सेक्शनमध्ये जायचं, तिथून वॅकन्सीच्या सेक्शनमध्ये जायचं आणि तिथं क्लिक हिअर टू अप्लाय, सप्टेंबर 11ची ॲडव्हर्टाईज दिसली की क्लिक हिअर टू अप्लाय, तिथनं काय करायचं, अप्लाय करायचं. एकदम सोपं. किंवा त्याच्यापेक्षा सरळ लिंक आपण टेलिग्रामला टाकून ठेवून दिली आहे, तिथं क्लिक करा, तुमचं ऑटोमॅटिक पेज काय होणार, ओपन होऊन जाणार. ठीक आहे, आता हे तर झालं सर, पण आता एक्झाम पॅटर्न कसा असणार तेही महत्त्वाचं आहे, बिलकुल 100% महत्त्वाचं आहे. बघा, एक्झाम तुमची होणार हिंदी आणि इंग्लिशमध्ये. ठीक आहे, ITIची असो किंवा डिप्लोमाची असो, दोघांसाठी पण, दोन्ही पोस्टसाठी परीक्षा इंग्लिश आणि हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये असणार. हिंदीमध्ये जर चुका असल्या तर इंग्लिशला फायनल कन्सिडर होते, एवढं लक्षात ठेवायचं. जर STA B साठी तुम्ही अप्लाय करत असाल, STA B साठी
सर्वात पहिले टायर 1 बघा, 2 परीक्षा होणार आहे, टायर 1 आणि टायर 2, म्हणजे त्याला CBT 1 CBT 2 असं पण आपण म्हणू शकतो. तर CBT 1 मध्ये ही स्क्रीनिंग टेस्ट असणार. काय असणार? स्क्रीनिंग टेस्ट असणार. CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होत असते. स्क्रीनिंग टेस्ट आहे ती काय असणार? कॉमन असणार. ऑल पोस्ट कोड, म्हणजे सर्वांसाठी जेवढ्या काही पोस्ट आहे याच्यामध्ये पोस्ट कोड आहे, सर्वांसाठी पहिला पेपर कसा असणार? कॉमन असणार. पहिला पेपर कसा असणार? कॉमन असणार. म्हणजे जेवढे काही तुमचे ट्रेड म्हणण्यापेक्षा जेवढ्या काही ब्रँचेस आहे सर्वांसाठी पेपर सारखा त्याच्यामध्ये असणार. जनरल सायन्सचे 40 प्रश्न, इंग्लिशचे 30 प्रश्न, मॅथ्सचे 40 प्रश्न आणि रिझनिंगचे 40 प्रश्न, असे एकूण 150 प्रश्न, 150 मार्क आणि 120 काय असणार? तुम्हाला मिनिट दिले जाणार. 120 काय दिले जाणार? तुम्हाला मिनिट दिले जाणार. वेळेचं फक्त भान ठेवायचं, वेळेचं भान ठेवायचं पेपर चालू असताना. ठीक आहे. त्याच्यानंतर जसं तुम्ही ही स्क्रीनिंग आहे याचे मार्क पकडले जाणार नाही, पण तुम्हाला मेरिटमध्ये यावं लागेल. मग तुम्हाला जर इलिजिबल झाले तर तुमची CBT 2 होणार. या टेस्टवरनं तुमचं काय होणार? सिलेक्शन होणार. मग याच्यामध्ये काय असतं? याच्यामध्ये एक पहिली टेस्ट असती 20 मिनिटाची, याच्यात मार्क नाही राहत आणि प्रश्न पण नाही आहे. ही फक्त कॉमनची टेस्ट आहे. कॉमन टेस्ट आहे म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये फरक वगैरे आहे का तर ते चेक केलं जातं. एकदम साधीशी, काही त्याचे मार्क वगैरे काहीच राहत नाही. फक्त 20 मिनिट तुमचा टाइमपास केला जातो त्याच्यामध्ये. ठीक आहे. बघा, त्याच्यामध्ये टायर 2 मध्ये जी टेस्ट आहे ते सर्वात महत्त्वाची आहे, ज्याच्यातनं तुम्हाला तुमचं सिलेक्शन होणार आहे. ती टेस्ट आहे स्पेसिफिक टू सब्जेक्ट. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे असाल तर तुम्हाला 120 प्रश्न येणार इलेक्ट्रिकलचे. मेकॅनिकल असाल, मेकॅनिकल सिव्हिल असाल, इलेक्ट्रिकल जे काही तुमचं ब्रँच असणार त्या ब्रँचचे तुम्हाला 120 प्रश्न येणार आणि याच्यानेच मेरिट बनणार आहे. लक्षात ठेवायचं, 120 प्रश्न आहे, 120 मार्क आहे आणि 120च तुम्हाला काय दिलेलं आहे? मिनिट दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? मिनिट दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं की टायर 1 आणि टायर 2 दोघांसाठी प्रत्येक प्रश्न 1 मार्काचा आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे आणि जर का प्रश्न चुकला तर त्याला निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. निगेटिव्ह मार्किंग कशी आहे? 1/4 आहे. तर 0.1/4 म्हणजे 0.25. एक मधला मायनस झाला म्हणजे चुकला तर 0.25 काय होणार? तुमचं मायनस होणार मिळालेल्या गुणांमधनं. हे कोणाच झालं? आपल्या डिप्लोमावाल्यांचं STA-B साठी. आता जर तुम्हाला सर्वच विद्यार्थ्यांना जर टायर 1 ची टेस्ट तुम्हाला टेस्ट सिरीज जर जॉईन करायची असेल तर आपल्या ॲपवरती, जे आपलं ॲप आहे CST लॉन्चपॅडचं, त्या ॲपवरती टायर 1 ची फुल टेस्ट सिरीज आहे इंग्लिश प्लस हिंदीमध्ये, त्याच पॅटर्नमध्ये ज्या पॅटर्नमध्ये दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये पूर्ण सायन्स आला, मॅथ आला, जनरल इंग्लिश सर्वच याच्यामध्ये इन्क्लूड आहे. 50पेक्षा पण अधिक टेस्ट आहे. आपण बोलतो त्याच्यापेक्षा जास्ती देत असतो. जर जॉईन करायची असेल तर CST लॉन्चपॅड ॲप डाउनलोड करायची. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा डायरेक्ट प्ले स्टोरला सर्च केलं तरी चालेल किंवा इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती पण तुम्ही संपर्क साधू शकता. ठीक आहे. आता याच्यानंतर हे झालं डिप्लोमाचं. आता जर तुम्ही ITI बेसिसवरती टेक्निशियन एचा फॉर्म भरत असाल तरी पण सेम एक्झाम पॅटर्न आहे. तुम्ही जर बघाल थोडासा फक्त फरक आहे CBT 2 मध्ये. बघा, सर्वात पहिले तुमची टायर 1 होणार, त्याच्यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट आहे. याचे मार्क कन्सिडर होणार नाही, फक्त तुम्हाला कचरा बाहेर काढायसाठी ती टेस्ट घेतली जाते. त्याच्यामध्ये सर्वांसाठी कॉमन आहे, म्हणजे तुमचा कोणताही ट्रेड असो सर्वांसाठी काय असणार? ती टेस्ट कॉमन असणार. सर्वांसाठी प्रश्न सारखे, पेपर सारखा. ठीक आहे. सायन्सचे 40 प्रश्न, इंग्रजीचे 30 प्रश्न, मॅथ्सचे 40 प्रश्न, रिझनिंगचे 40 प्रश्न, बरोबर. म्हणजे असे एकूण 150 प्रश्न असणार, 150 मार्क असणार, 120 मिनिट असणार. आता याच्यातून जर तुम्ही क्वालिफाय झाले तरच तुमचा इकडे CBT 2 चा पेपर होणार, म्हणजे त्याला टायर 2 चा पेपर म्हणतो. आता टायर 2 चे जो पेपर आहे तो काय होणार? तुमची जे मेरिट लिस्ट बनणार आहे, म्हणजे तुमचं जे सिलेक्शन होणार आहे ते या मार्काने होणार आहे, ज्यामध्ये बघा पहिले 20 मिनिट तुम्हाला खेळवलं जाईल, म्हणजे तुमचं डोकं बरोबर जागेवर आहे का चेक केलं जाईल. ते म्हणजे फक्त पर्सनॅलिटी टेस्ट म्हणून तिथं दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे दुसरा पार्ट आहे तुमचा स्पेसिफिक टू सब्जेक्ट, म्हणजे फिटरवाल्यांना फिटरचे प्रश्न, इलेक्ट्रिशियनना इलेक्ट्रिशियन, वेल्डरला वेल्डर, असे तुमच्या ट्रेडप्रमाणे 120 प्रश्न येणार 120 मार्कासाठी आणि वेळ असणार इथे 90 मिनिटं. लक्षात ठेवा, वेळ किती आहे? 90 मिनिटं आहे. STA-B मध्ये 120 मिनिट आहे. तर जर तुम्ही इलेक्ट्रिकलचे असाल तर इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल नाही, याच्यात सिव्हिल नसतं. ठीक आहे. जो तुमचा ट्रेड आहे त्या ट्रेडचे तुम्हाला प्रश्न येणार, हेच सर्वात महत्त्वाचं आहे सिलेक्शनसाठी. त्याच्यानंतर जर तुम्ही इथं क्वालिफाय झाले तर तुमची स्किल टेस्ट घेतली जाते, त्याला ट्रेड टेस्ट म्हटलं जातं. आणि जो काही तुमचा पेपर आहे DGTच्या सिलेबसनुसार, जो निम्मीचा सिलेबस आहे ITI लेवलचा, त्याच लेवलचा काय असतो? पेपर असतो. एकदम ITI जे प्रॅक्टिकल शिकले तेच या ट्रेड टेस्टमध्ये असतं आणि याच्यात काही टॉप करायची गरज नाही, फक्त याला क्वालिफाय करायचं आहे, म्हणजे फक्त पास करायचं आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय आहे? तुमचं टायर 2 ची जी परीक्षा आहे ती सर्वात महत्त्वाची सर्वांसाठी. प्रश्न कॉमन सर्वांसाठी, एका प्रश्नाला 1 मार्क आणि निगेटिव्ह मार्क असतं 0.25. आता जर तुम्हाला पहिली जर टेस्ट जॉईन करायची असेल टायर 1 ची, ठीक आहे, तर आपल्या ॲपवरती ॲप डाउनलोड करायची. मी आत्ताच सांगितलं टायर 1 ची काय टेस्ट आहे, ही टेस्ट जॉईन करू शकता पहिल्या याच्यासाठी. आणि जर तुम्ही इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी असाल आणि टायर 2 चा जर अभ्यास करत
करत असाल तर टायर 2ची पण इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट आहे आपल्या CST लॉन्चपॅडच्या ॲपवरती, तर ती तुम्ही जॉईन करू शकता. सेम त्याच पॅटर्नवरती आहे जे फायनल पॅटर्न दिलेला आहे त्यावरती. आता तुम्ही म्हणाल सर मी आरामात अभ्यास करतो, तर आरामात अभ्यास करायला वेळ राहणार नाही. टायर 1 झालं की लगेच काही दिवसांमध्ये तुमची टायर 2 परीक्षेला, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना सर मी नॉन टेक्निकलचा आता करतो, टेक्निकलचा मग रिझल्ट लागल्यावर करतो, तर ते तुमच्या टेक्निकल हाती लागणार नाही. एवढं लक्षात ठेवा. आत्ताच तुम्हाला थेंबे थेंबे तळ साचवत राहावं लागेल. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न की सर मग आता या टेस्ट आम्हाला पुन्हा घ्यावं लागेल का, आम्ही ऑलरेडी तुमच्या कोर्समध्ये आहोत? तर नाही, आपली कमिटमेंट आहे ऑलरेडी की आपल्या ॲपवरती ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी पण विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी एक मास्टर कोर्स आहे फुल्ली, जो सर्व स्पर्धा परीक्षेकरता एकदम उपयुक्त आहे. आता DRDO असो किंवा कोणतीही असो, तर तुम्ही जॉईन करायचं असेल जॉईन पण करू शकता इन्स्टिट्यूट नंबरवरती संपर्क साधून. ॲक्च्युअली हे सांगायचं नव्हतं मला, सांगायचं हे होतं की जे विद्यार्थी फुल कोर्समध्ये आहेत त्यांना या दोन्ही टेस्ट कशा असणार, फ्रीमध्ये असणार. कारण की ऑलरेडी आपण सांगितलं की होते तिथपर्यंत ज्या टेस्टला लॉन्च होणार जर टेक्निकल असल्या तर आपल्या कोर्समध्ये काय होणार, त्या ॲड होणार. तर या कोर्समध्ये तुम्हाला फ्रीमध्ये ॲड होणार, तुम्हाला बाहेरून परचेस करायची गरज नाही आहे, सर्व आपल्या कोर्समध्येच तुम्हाला अवेलेबल दिसणार. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त म्हणजे आता महत्त्वाचं की सर सिलेक्शन प्रोसेस कशी असणार, तर मी सांगितलं जर तुम्ही STA मध्ये फॉर्म भरत असाल किंवा इलिजिबल असाल तर तुम्हाला टायर 1ची परीक्षा द्यावी लागेल, मग टायर 2ची परीक्षा द्यावी लागेल आणि मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. सरळ इंटरव्ह्यूचा इथं काही रोल दिलेला नाही आहे. ठीक आहे. तर हे याच्यामध्ये तुम्हाला टॉप करावं लागेल तुमच्या ब्रँचच्या सब्जेक्टमध्ये. तर 1 सोबतच तुम्हाला 2चा पण अभ्यास चालू करावा लागेल पॅरलमध्ये. एवढं लक्षात ठेवा, लिहून ठेवा. तुम्ही म्हणाल मी टायर 1 करतो, पास झालो तर टायर 2 करतो, लिहून घ्या आत्ताच टायर 2 तुम्ही फेल आहे. टायर 2 काय फेल आहे. टेस्ट 2चेच फक्त मार्क कन्सिडर केले जाणार, CBT 2चे. आणि जर तुम्ही टेक्निशियन याचा फॉर्म भरत असाल ITI बेसिसवरती तर तुम्हाला पहिले टायर 1 द्यावं लागेल, टायर 2 द्यावं लागेल आणि मग तुमची ट्रेड टेस्ट होणार, म्हणजे स्किल टेस्ट होणार. तर तुम्हाला पहिली टेस्ट पास करून दुसरीत जावं लागेल आणि दुसरी करून काय तिसऱ्या टेस्टमध्ये जावं लागेल. पण याच्यामध्ये मार्क फक्त दुसऱ्या टेस्टचेच कन्सिडर होणार. इथे तुम्हाला टॉप करावं लागेल कारण हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि याच्यात प्रश्न येतात तुमच्या ट्रेडचे, तुम्ही ज्या ट्रेडमध्ये आहे त्या ट्रेडचे. ठीक आहे. बाकीचं तुम्हाला माहिती आहे टायर 2चेच फक्त मार्क कन्सिडर केले जाईल फायनल मेरिट लिस्टसाठी, असं लिहिलेलं आहे. बाकी प्रश्न ITI लेवलचे असणार तेही तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता फॉर्म भरत असताना जर कोणाला काही अडचण आली, फॉर्म सबमिट नाही झाला, पैसे कटले, काही पेंडिंग आहे, काही एरर आहे, जे काही आहे, तुम्ही DRDOचा हा हेल्प डेस्क नंबर आहे, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त मंडे टू फ्रायडे, सोमवार ते शुक्रवार, तेही फक्त 10 ते 5, म्हणजे आपल्या इन्स्टिट्यूटसारखं नाही मनात आला लाव फोन, 12 वाजले तरी फोन करायचा, तसं इथं चालत म्हणजे बरोबर 10 ते 5च करायचं कारण ऑफिसवाले घरी जातात. ठीक आहे. तर ही जी माहिती होती ती कशाची होती, DRDOची जी व्हॅकन्सी आलेली होती, जी रिक्रुटमेंट आहे DRDOची ITI आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांची हे काय होती पूर्ण माहिती होती. आता जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर आठवणीने काय करा, सेशनला लाईक करा आणि आत्ताच जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत ज्यांचा ITI झालेला आहे किंवा डिप्लोमा झालेला आहे किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये कोणी असेल तर आवर्जून या व्हिडिओला काय करा, शेअर करा. जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. पुन्हा भेटू आपण. धन्यवाद.